छत्रपती संभाजीनगर शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि खाटी रुग्णालयात आज ई-सेतू सुविधा केंद्राची स्थापना करण्यात आली आहे। ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांना आवश्यक कागदपत्रांच्या अभावामुळे विविध सरकारी योजनांचा लाभ घेणं कठीण जात होतं। ही अडचण दूर करण्यासाठी रुग्णालय परिसरातच हे केंद्र सुरू करण्यात आलं आहे। घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे आणि अधीक्षका डॉक्टर सुचिता जोशी यांच्या हस्ते केंद्राचे उद्घाटन झाले। यावेळी डॉक्टर सुकरे म्हणाले की ग्रामीण रुग्णांसाठी आधार, उत्पन्न प्रमाणपत्रासारखी कागदपत्रे असूनही ती वेळेवर मिळत नसल्याने अनेक योजना हुकत होत्या। अधीक्षका डॉक्टर सुचिता जोशी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून हे केंद्र सुरू केले आहे। सेतू सुविधा केंद्रामुळे रुग्णांचे कागदपत्र संबंधित प्रश्न तत्काळ मार्गी लागणार असून विविध सरकारी योजनांचा लाभ मिळवणे सोपे होणार आहे। घाटीत उपचार घेणाऱ्या गोरगरीब व बाहेरील जिल्ह्यातील रुग्णांना नवसंजीवनी या ई-सेतूमुळे मिळणार आहे। हे केंद्र सुरू झाल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त केली। आज 9 डिसेंबर 2025 रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर म्हणजेच घाटी रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथे माननीय जिल्हाधिकारी आदरणीय श्री दिलीपजी स्वामी साहेब यांच्याकडे आम्ही केलेल्या मागणीनुसार त्यांनी या ठिकाणी हे आधार ई महासेवा केंद्र सुरू करण्यासाठी परवानगी दिलेली आहे। त्याचं नुकतंच उद्घाटन या ठिकाणी मी आणि आमच्या वैद्यकीय अधीक्षका डॉक्टर सुचिता जोशी यांच्या उपस्थितीमध्ये केलेलं आहे। बऱ्याच वर्षापासूनची आमची ही मागणी होती आणि यामुळं जे ग्रामीण भागातून रुग्णाचे नातेवाईक येतात तर त्यांना ज्यावेळेस शासनाच्या विविध योजनांचा लाभ द्यायचा असतो तर त्या ठिकाणी आधार कार्ड, उत्पन्नाचं प्रमाणपत्र इत्यादी गोष्टीची आवश्यकता असते आणि त्यामुळं बऱ्याच वेळेस महात्मा ज्योतिबा फुले योजनेमध्ये तो रुग्ण बसत असून सुद्धा ही कागदपत्र नसल्यामुळं त्यांना या योजनेचा लाभ देता येत नव्हता, घेता येत नव्हता। परंतु मला असं वाटतं की आज हे सेतू सुविधा केंद्र या ठिकाणी सुरू झाल्यामुळं आधार कार्ड असेल, उत्पन्नाचं प्रमाणपत्र असेल, पॅन कार्ड असेल, जे जे काही याच्यामधून मिळू शकतात ते सर्व प्रमाणपत्र शासनाच्या दरामध्ये रुग्णांना, रुग्णाच्या नातेवाईकांना या ठिकाणी मिळणार आहे। ही फार मोठी सोय या ठिकाणी झालेली आहे। त्याचा फायदा निश्चितच गोरगरीब रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना होणार आहे आणि त्यांना जर झाला तर शासनालाही फायदा होणार आहे आणि पर्यायानं त्या रुग्णालयालाही फायदा होणार आहे। त्यामुळं मी परत एकदा या जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी माननीय श्री दिलीपजी स्वामी साहेब यांचे मनापासून आभार मानतो, त्यांच्या संपूर्ण प्रशासनाचे आभार मानतो आणि आमच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर सुचिता जोशी मॅडम यांनीही त्याचा पाठपुरावा केला आणि हे केंद्र सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला। त्यामुळे त्यांचा आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं, सर्व आरएमओचं मी अभिनंदन करतो आणि त्यांना सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद।